नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आणि तुम्ही पाहत आहात आपलं YouTube चॅनल ध्यास वर्धीचं अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 9 मार्च 2026. मित्रांनो, पोलीस भरती, आर्मी भरती, MPSC किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, चालू घडामोडी हा एक विषय महत्त्वाचा असतो. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अभ्यासात मदत होईल. आणि हो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक प्रश्न परीक्षेसाठी महत्त्वाचा असतो. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींना. ओके, चला. आज मित्रांनो, पाहायला गेलं कालचा प्रश्न होता शनिवारचा. वानखडे स्टेडियमवरती नॉर्थ स्टँडला कोणाचे नाव देण्यात आले आहे? त्याचं उत्तर आहे रवी शास्त्री यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आजचा पहिला प्रश्न, सध्या महाराष्ट्रातून किती राज्यसभा सदस्यांसाठी निवड होणार आहे? प्रश्न सुंदर विचारलेला आहे, लक्षात असू दे की किती राज्यसभा सदस्यांची निवड होणार आहे. म्हणजे निवड एक प्रकारे झालेलीच आहे ती, कारण की इलेक्शन कॅन्सल करून डायरेक्टली निवड झालेली आहे. तर आपल्याला प्रश्न विचारला किती लोकांची निवड केलेली आहे बिनविरोध. तर उत्तर जर पाहायला गेलं, टोटल जर पाहायला गेलं, 6 जागा होत्या. लक्षात असू दे, 6 जागा होत्या. तर टोटली शरद पवार, रामदास आठवले, विनोद तावडे, रामराव वडकुले, मायाताई इवानते, ज्योती वाघमारे आणि पार्थ पवार, टोटल असे 7 लोकांची निवड करण्यात आलेली आहे. किती किती लोक? 7 लोक, लक्षात असू दे. ठीक आहे. ओके, आपण डिटेल पाहूया. महाराष्ट्र राज्यसभा निवडणूक बिनविरोध निवड. बिनविरोध निवडून आलेले उमेदवार महाराष्ट्र राज्यसभेसाठी खालील 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, रामदास आठवले भाजप, विनोद तावडे भाजप, रामराव वडकुते भाजप, मायाताई इवानाते भाजप, ज्योतिताई वाघमारे शिंदे गट शिवसेना, पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेस. ठीक आहे. आपण जर पाहायला गेलं जागाचे राजकीय गणित, ठीक आहे, आपण डिटेल पाहूया. तर महायुती, बीजेपी, शिवसेना इतर 228 आमदार आहेत, त्यामुळे 6 जागा त्यांना मिळतील. महाविकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव सेना यांच्याकडे 46 आमदार असल्यामुळे त्यांना फक्त एकच जागा मिळते. आपण थोडस आणखी पाहायला गेलं, राज्यसभेच्या एकूण उमेदवाराला जिंकण्यासाठी 37 मते आवश्यक असतात. किती? 37, लक्षात ठेवा. ठीक आहे. हा, देशातील 10 राज्यातील 37 राज्यसभा जगा जागांसाठी निवडणूक होणार होती. मतदानाची तारीख 16 मार्च निश्चित करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्रात 7 जागांसाठी 7 उमेदवारांनीच अर्ज भरले. अतिरिक्त उमेदवार नसल्यामुळे मतदानाची गरज पडलेली नाहीये. ठीक आहे. 7 जागांसाठी 7 उमेदवारांनी फॉर्म भरला. त्यासाठी इथं मतदान होणार नाही, डायरेक्टली काय होणार आहे मित्र हो, निवड झालेली आहे. ठीक आहे. 16 मार्च तारीख निश्चित होती. 10 राज्यातील 37 राज्यसभा जागा भरल्या जाणार होत्या. दर 2 वर्षांनी 103 सदस्य निवृत्त होतात, तितके सदस्य घेतले जातात आणि राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो. पुढे दुसरा प्रश्न, गेल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे दीपक गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यांची गेल इंडिया लिमिटेड या भारतातील प्रमुख नैसर्गिक वायू कंपनीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक CMD म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल ही भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनीचे मुख्य काम नैसर्गिक वायूचे उत्पादन, वाहतूक, वितरण आणि पेट्रोकेमिकल्स व्यवसाय करणे. गेलची स्थापना 1984, मुख्यालय कुठे? नवी दिल्ली. तिसरा प्रश्न, कोणत्या संस्थेने अलीकडे स्थगित सीमा शुल्क साठी EMI योजना सुरू केली आहे? मित्र हो, काय सांगतो? स्थगित सीमा शुल्कासाठी EMI सुरू केलं. तर उत्तर आहे याचं CBIC. आता CBIC फुल नेम काय? सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स. मराठीत नाव केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ. अध्यक्ष आहेत विवेक चतुर्वेदी. लक्षात ठेवा. घोषणा केंद्रीय अर्थ मंत्रालय, केंद्रीय अर्थसंकल्प 26-27 मध्ये करण्यात आली. योजनेचा उद्देश काय? विश्वासू उत्पादकांना आयात केलेल्या वस्तूवरील मजुरीच्या वेळी सीमा शुल्क न भरता मंजुरी देणे, हा त्यांचा टार्गेट आहे. नेक्स्ट, चौथा प्रश्न, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत देशी गाय संशोधन केंद्राला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर ऑब्विसली स्वर्गीय आपले अजितदादा पवार यांचं नाव देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, पाचवा प्रश्न,
16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा प्रस्ताव आणणारे भारतातील पहिले राज्य कोणते? मित्रांनो, खूप महत्वाचं आहे. 16 वर्षाखाली जी लहान मुलं आहेत ना, त्यांना आता बंदी घातलेली आहे सोशल मीडियावर. आणि कोणी असा प्रस्ताव आणलेला आहे? तर पहिलं राज्य भारतातलं कर्नाटक राज्य आहे, लक्षात ठेवा. कर्नाटक राज्याने असा कायदा केलेला आहे सध्या. आपल्याला ते सुद्धा आपल्याला माहित पाहिजे, लक्षात असू दे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, 6वा प्रश्न. महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर हे पुस्तक कोणी लिहिले? तर उत्तर आहे डॉक्टर मनसुख मांडविया यांनी लिहिलेलं आहे. 7वा प्रश्न, शीतल क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? प्रश्न विचारलाय कोणत्या देशाने विकसित केलेला आहे. आपल्याला सुंदरसा असा एक प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवा. तर तो रशिया देशाने विकसित केलेला आहे. कोणी? रशिया. पुढे रशिया पाहायला गेला हे त्याचा नकाशा आहे. अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, राजधानी मॉस्को, चलन रशिया रुबल असं आहे, लक्षात असू दे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, 8वा. ऑपरेशन गजब लील हक हे कोणत्या देशाने सुरू केलेले लष्करी ऑपरेशन आहे? तर उत्तर आहे पाकिस्तानने सुरू केलेलं आहे. ठीक आहे, पाकिस्तानने सुरू केलेलं एक ऑपरेशन आहे, हे आपल्याला माहित पाहिजे, लक्षात असू दे. 9वा प्रश्न आपण पाहतोय, डेबी डेब्रीगड वन्यजीव अभयारण्य ज्याने अलीकडेच भारतीय बायसन महोत्सवाचे आयोजन केले होते, ते कोणत्या राज्यात आहे? तर ते पाहायला गेलं ओडिसा राज्यात आहे. उत्तर काय? ओडिसा राज्यात आहे. आपण पाहूया डिटेल जरा. ठीक आहे, ओडिसा स्थापना 1 एप्रिल 1936, मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, राज्यपाल हरिबाबू कंभापती, राजधानी भुवनेश्वर. ठीक आहे, आपण जर बघायला गेलं काय सांगता येईल, ही आवृत्ती दुसरी आहे, हिराकूड वन्यजीव विभागामध्ये आहे. आणि लक्षात ठेवा स्थळ आहे देब्रीगड वन्यजीव अभयारण्य, राज्य ओडिसा. ठीक आहे, विशेषतः काय, भारत बायसन संवर्धनासाठी प्रसिद्ध क्षेत्र आहे. पुढे 10वा प्रश्न, जागतिक महिला दिन केव्हा साजरा केला जातो? आपल्याला असा प्रश्न विचारलाय. सर्वांना माहिती 8 मार्च रोजी साजरा केला जातो. ठीक आहे, हा पॉइंट एक थोडासा चुकून आलेला, लक्षात ठेवा. ओके, 8 मार्च रोजी साजरा केला जातो. 11वा प्रश्न. ठीक आहे, विकोसॅट-1 लघु उपग्रह कोणत्या राज्यातील विद्यार्थ्यांनी विकसित केला आहे? म्हणजे आपल्या एक राज्यातील आहे, लहान मुलांनी विकसित केलेला आहे, हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे, लक्षात असू दे. कोणी विकसित केला? तर लक्षात ठेवा तमिळनाडू राज्याच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेला आहे. 12वा प्रश्न, ग्लोबल एआय ब्रेन रेस रिपोर्ट 26 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारताचा क्रमांक पाहायला गेला 6वा क्रमांक लागतो. 13वा प्रश्न, खेलो इंडिया विंटर गेम्स 26 मध्ये भारतीय सैन्य दलाने किती पदक जिंकली आहे? टोटल 23 पदक जिंकली आहे. 14वा प्रश्न, जल महोत्सव 26 कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात आला? तर उत्तर आहे 8 ते 22 मार्च दरम्यान तो आयोजित करण्यात आलेला आहे. पुढे 15वा प्रश्न, राणी दुर्गावती योजना कोणत्या राज्याने सुरू केली? त्याचं उत्तर आहे मित्र हो, छत्तीसगड राज्याने सुरू केलेली आहे. 16वा प्रश्न, भारतातील पहिल्या अधिकृत दहशतवाद विरोधी धोरणाचे नाव काय आहे? तर उत्तर आहे प्रहार नावाने तो ओळखला जातो. काय नाव आहे? प्रहार. पुढे 17वा प्रश्न, जागतिक अभियंता दिन 26 साठी युनेस्कोने अधिकृत भागीदार म्हणून कोणत्या भारतीय समूहाची निवड केलेली आहे? तर अदानी समूहाची निवड केलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट 18वा प्रश्न, गिचक नकाना नावाची नवीन माशीची जात प्रजाती कुठे सापडली आहे? तर ती आसाम राज्यातच सापडलेली आहे. ठीक आहे, मध्ये मधुमक्षिका सापडली होती केरळमध्ये, लक्षात असू दे. 19वा, स्वतःची खास बार्बी डॉल मिळवणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे? तर उत्तर आहे स्मृती मानधना ठरलेल्या आहेत, लक्षात असावं. ठीक आहे, आणि 20वा प्रश्न, जैन औषधी सप्ताह 26 ची थीम काय आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मित्र हो, जन औषधी सस्ती भी आणि भरोसामंदी. आणि मित्रांनो, सर्वांसाठी आजचा प्रश्न, वानखेडे स्टेडियम मधील नॉर्थ स्टँडचे नाव बदलून काय ठेवले आहे? नक्की आपल्याला उत्तर द्यायचं कमेंट मध्ये. सुनील गावस्कर स्टँड, रवी शास्त्री स्टँड, कपिल देव स्टँड आणि सचिन तेंडुलकर स्टँड. आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट मध्ये, उत्तर काय असू शकतं. आणि मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.